मुंबई आणि उपनगरातील हवा प्रचंड प्रदूषित झालेली आहे। मुंबईमध्ये सर्वत्र धुक्याचं साम्राज्य आहे। मुंबईमधलं प्रदूषण रोखण्यासाठी आता MMRDA सुद्धा ॲक्शन मोडवरती आलेलं आहे। कंत्राटदारांना 20 लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा कामही थांबवण्याची कारवाई केली जाणार असल्याचं कळत आहे। तर दादर बीचवरून मुंबईमधल्या याच प्रदूषणाचा आढावा आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी घेतलाय, बघूया। मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत ढासळलेली आहे आणि ही एक चिंतेची बाब ठरलेली आहे। सध्या मी मुंबईच्या दादरच्या चौपाटीवरती आहे आणि आपण माझ्या मागे पाहत आहात की खरं तर जे दृश्य आपल्याला पाहायला मिळते सगळं धुरकट झालेलं आहे। मुंबईच्या हवेमध्ये खरं तर धुरक्यांचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळते। सोबतच मुंबईचं जे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये देखील वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे मुंबई शहर उपनगर या भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत सोबतच जी लहान मुले आहेत त्यांच्या आरोग्याला मात्र धोका निर्माण होऊ शकतो। यासाठीच खरं तर मुंबई महानगरपालिकेने सुद्धा याची दखल घेतलेली आहे। प्रदूषणावरती तातडीने पावलं उचलण्याची जी गरज होती ती आता मुंबई महानगरपालिकेने उचलल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या दादरमध्ये आहोत आणि दादरमधून जो वरळीचा परिसर आहे तो देखील दिसण्याचा झालेला आहे। या संपूर्ण समुद्र किनारपट्टीवरती आपण बघतो की धुरक्यांची चादर आहे। या ठिकाणी आपण बघतो की खरं तर सीलिंग सुद्धा आहे, मात्र तो देखील दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे दादरचा हा परिसर असेल, मुंबईचा किनारपट्टीचा परिसर असेल, त्या भागामध्ये नागरिकांना खरं तर आता आरोग्याच्या संदर्भात तक्रारी खरं तर येऊ लागलेल्या आहेत। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई।